नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार शिक्षक मित्रांनो, प्रहार न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संभाजी ब्रिगेड उतरणार मैदानात। शिक्षणाधिकार्यालय जालनासमोर 12 जुलै 2024 पासून लक्षणीय धरणे आंदोलन सुरू आहे। अंशतः अनुदानित शाळांना पुढील वाढीव टप्पा 1 जानेवारी 2024 पासून मिळावा। त्रुटीपात्र शिक्षकांना समान टप्प्यावर आणून वाढीव टप्पा देण्यात यावा। अंशतः अनुदानित शिक्षकांना वैद्यकीय प्रतिकृती देण्यात यावी व सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी या मुख्य मागण्यांसाठी गेल्या 9 दिवसापासून आंदोलन सुरू आहे। आज आंदोलनाच्या 9व्या दिवशी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉक्टर प्राध्यापक श्री सुदर्शन तारक यांनी आंदोलनास भेट दिली व मागण्या मान्य न झाल्यास संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात आंदोलनात उतरेल व अंशतः अनुदानित शिक्षकांना न्याय मिळवून देईल असे सांगितले। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा सुटल्यानंतर 4 ते 6 या वेळेत तर शनिवार आणि रविवार पूर्ण वेळेत हे आंदोलन सुरू केले जाते। शिक्षक अतिशय प्रामाणिकपणे काम करत असताना शासनाने त्यांना वेठीस धरू नये, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्वतःच्या स्टाईलमध्ये आंदोलन करेल असे हे प्रतिपादन त्यांनी केले। आंदोलनात स्वराज्य शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री ज्ञानेश चव्हाण, महासचिव श्री शंकर शेरे, प्रवक्ते श्री विजय सुरासे, श्री ओम एखंडे, श्री अनिल गावडे, श्री संदीप इंगोले, श्री वाल्मिक पाटील, श्री नारायण राजे भोसले, श्री रामेश्वर थोपटे, श्री योगेश टेके, श्री रावसाहेब मुंडे, श्री शिवप्रसाद घुगे, श्री कल्याण कोळसे, श्री विजय पारे, श्री मनोहर पटेकर आदी शिक्षक उपस्थित होते। आपण जर नवीन असाल तर आत्ताच प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा आणि शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा। प्रहार न्यूज या नवीन यूट्यूब चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या बातम्यांसाठी अपडेट रहा। धन्यवाद।